हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलाच असणार की मी खूप सारे गॉगल्स हातात घेतलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, आता उन्हाळा जवळ येतोय तर गॉगल्स खूप जण वापरतात आणि काय होतं हे ठेवून गॉगल्स असे ह्याच्यावर स्क्रॅचेस पडतात आणि गॉगल मेसी दिसतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्याच्यावर पडलेले जे क्रॅक्स वगैरे आहेत हे कसे क्लीन करायचे आणि गॉगल कोणत्या पद्धतीने क्लीन करायचा आहे। तर जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तुमच्या घरामध्ये पण असणारे ग्लासेस आणि चष्मे असे खराब होतात का? त्यांच्यावर स्क्रॅचेस पडतात का? तर आजचा आपला पूर्ण व्हिडिओ ह्या गोष्टीवरच आधारित आहे की आपण ऑप्टिकलमध्ये न जाता आपले चष्मे आणि ग्लासेस पॉलिश आणि क्लीन कसे करायचे आहे। तर बघा, इकडे माझ्याकडे खूप सारे चष्मे आणि गॉगल्स आहेत। तर चला तर मग आपण ह्यांना आता क्लीन आणि पॉलिश करायला घेऊया। तर सगळ्यात आधी एक कंटेनर घ्यायचा आहे। तर या कंटेनरमध्ये मी सगळे चष्मे ठेवलेले आहेत, गॉगल्स आणि चष्मे, तर बघू शकता। आणि आता याच्यासाठी मी शॅम्पू आणि बेकिंग पावडरचा वापर करणार आहे। तर जो आपण शॅम्पू घेणार आहोत तो पॅराबेन फ्री पाहिजे, म्हणजे की ह्या शॅम्पूचा कसलाही फेस नाही होत नाही, त्याला पॅराबेन फ्री शॅम्पू असे म्हणतात। इथं बेकिंग सोडा घेतलेला आहे, पाणी घेतलेलं आहे थोडंसं, आणि शॅम्पू घेतलेला आहे, आणि एक छोटंसं कॉटन घेतलेलं आहे, जे एकदम स्मूथ असतं ते कॉटन। तर चला आपण चष्मा क्लीन आणि पॉलिश करायला चालू करूया। तर आता सगळ्यात पहिला हा जो आहे हा नंबरचा चष्मा आहे, तर हा कसा क्लीन करायचा तो बघूया। तर थोडासा शॅम्पू घ्यायचा आहे हातावर, खूप थोडासा, आणि एवढाच शॅम्पू आपल्या सगळ्या गॉगल्सला आणि चष्म्यांना बस होणार आहे। तर बघू शकता, अगदी हलक्या हाताने मी या गॉगल्स आणि चष्म्यावरती शॅम्पू लावून घेते, हे बघा, एकदम हलक्या हाताने। तर अशा प्रकारे सगळ्या गॉगल्स आणि चष्म्यांवरती मी शॅम्पू लावलेला आहे। आणि आता पाण्याच्या साहाय्याने अगदी थोडासा वापर करायचा आहे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण कलर निघून जाईल जे गॉगल्स आहे त्यांचा। तर अगदी हळूवारपणे पाण्याच्या हाताने ह्याच्या ग्लासेसवरती हात फिरवायचा आहे, हे बघू शकता तुम्ही। शॅम्पूनं काय होणार, ह्याच्यावर साठलेली धूळ, जे तेलकट वगैरे असणार ते सगळं निघून जाणार आहे। आणि आता ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे चष्म्याच्या काचांला वरती पॉलिश कशी करायची आहे। तुम्ही ह्याच्यासाठी बोरी पावडर किंवा ग्लासेस साफ करण्याची पावडर किंवा कोलगेटही यूज करू शकता, पण सोडा अशी वस्तू आहे किंवा बेकिंग पावडर अशी वस्तू आहे की सगळ्यांच्या घरामध्ये, सगळ्यांच्या किचनमध्ये ही इझिली उपलब्ध असते, आणि ह्याचा उपयोग ग्लासेस साफ करण्यासाठी सुद्धा होतो। तर मी पण इकडे चष्म्याचे ग्लासेस साफ करण्यासाठी ह्याचाच उपयोग करणार आहे। तर बघू शकता, मी काही ह्याच्यावर जास्त रफ नाही करत आहे, अगदी हलक्या हाताने रफ करत आहे। तर सगळ्या चष्म्यांना आणि गॉगल्सला मी सोडा लावून घेते, बेकिंग पावडर, हे बघा अशा प्रकारे। आणि नंतर एका कॉटनच्या मदतीने, ओल्या कॉटनच्या मदतीने ह्याच्यावर लावलेली बेकिंग पावडर किंवा सोडा साफ करायचा आहे अशा प्रकारे, किंवा तुम्ही डायरेक्ट पटकून पाण्यामध्ये ही सगळे गॉगल्स आणि चष्मे काढू शकतात। तर बघू शकता तुम्ही, तर आतापासूनच चमकायला लागलेले आहेत। आणि एक कोरडं एक कॉटन घ्यायचं आहे आणि त्याच्याने हळूवारपणे हे गॉगल्सचे हे करायचे आहे, पुसायचे आहेत। तर इकडं मी कॉटन चेंज केलं होतं कारण मला ते थोडंसं रफ वाटलेलं। तर असं मऊसूत घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यावर आणखी क्रॅशेस पडणार नाही किंवा क्रॅक जाणार नाही। तर बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे। माझा चेहरा पूर्ण ह्या काचेतून ट्रान्सपरंट दिसत होता। तर अशा प्रकारे सगळे गॉगल्स मी क्लीन करून घेतलेले आहेत। तर बघा, मी एक एक गॉगल्स दाखवते, एकदम क्लीन झालेले आहेत, आणि ह्याच्यावर असणारे सगळे क्रॅशेस सगळे दूर झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, सगळे गॉगल क्लीन झालेले आहेत। तर ही अतिशय सोपी आणि सगळ्यांची वापरता येणारी एक टिप्स आहे। तर आजचा व्हिडिओ इथं संपवते मी। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू